विधिमंडळ अधिवेशनात काँग्रेसच्या नाना पटोलेंनी हनी ट्रॅपवरून पेन ड्राईव्हचा बॉम्ब टाकला होता। मुख्यमंत्र्यांनी हनी ट्रॅप प्रकरण नाकारलं असलं तरी हे प्रकरण महायुती सरकारची पाठ सोडायला तयार नाही, कारण खासदार संजय राऊतांनी हनी ट्रॅपमध्ये 4 मंत्री अडकल्याचा दावा केलाय। त्यातील 2 मंत्री भाजपचे असल्याचा दावा केल्यानं खळबळ उडाली। 4 मंत्री म्हणतोय ते 4 मंत्री आहेतच, हे देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे आणि म्हणून पोलीस जंग पछाडतायत पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी। धडाधड रोज आज सुद्धा 5 रेड्स टाकलेले आहेत। काल दिवसभर पोलीस शोधत होते की लोढाकडल्या ज्या पेन ड्राईव्ह आणि सीडी आहेत त्या कुठे लपवल्या आहेत। यापूर्वी 2 गुन्हे दाखल असलेल्या जळगावच्या प्रफुल्ल लोढांचा गिरीश महाजनांसोबतचा फोटो ट्विट करत राऊतांनी मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी सीबीआय चौकशीचं खुलं आव्हान दिलंय। स्फोटक वक्तव्यातून आपला टीआरपी वाढवण्याचं काम राऊत करत असल्याचा टोला भाजपनं लगावलाय, तर राऊत म्हणजे मनोरंजन असल्याची टीका शिंदे गटानं केली आहे।